शिंदे साहेब धनुष्यवर कोणालाही जरी तिकीट दिलं तर तो माणूस कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे ही शपथ घेण्याची आणि आपण हे संकल्प करू. आपला उमेदवार धनुष्यबाण आहे असं समजून घराघरामध्ये लोकांनी जर विचारलं तुमचा उमेदवार कोण आहे तर आपण सांगू आमचा उमेदवार धनुष्यबाण आहे. त्या धनुष्यबाणाच्या समोर नाव कुठचं टाकायचं ते माननीय एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. आपला धनुष्यबाण हा कुठच्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये फडकला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागावं एवढीच या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या निवडणुका महायुतीवर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे जिथं जिथं धनुष्यबाणाची निशाणी असेल तिथं तिथं आपला उमेदवार हा काही करून जिंकला पाहिजे. त्यासाठी आज आपण प्रयत्न करूया. ही शपथ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया एवढीच विनंती करतो. फार मोठ्या संख्येनं आपण जमलात त्याबद्दल पक्षाच्या वतीनं शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। कुर्ला में शिवसेना का पदाधिकारी मेळावा और दिवाली सम्मेलन संपन्न। मौजूद रहे मंत्री उदय सामंत। मुंबई बीएमसी चुनाव के मद्देनजर कुर्ला पश्चिम के काजूपाड़ा स्थित प्रजापति हॉल में शिवसेना शाखा क्रमांक 163 की ओर से पदाधिकारी मेळावा और दिवाली सम्मेलन का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के आयोजक आमदार दिलीप लांडे थे। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में खासदार श्रीकांत शिंदे आने वाले थे, लेकिन किसी कारणवश वे उपस्थित नहीं हो सके। लेकिन उनकी अनुपस्थिति में महाराष्ट्र राज्य के उद्योग और मराठी भाषा मंत्री उदय सामंत ने सभा को संबोधित किया और आगामी बीएमसी चुनावों को लेकर शिवसेना की रणनीति, कार्यप्रणाली और संगठनात्मक मजबूती पर विस्तार से चर्चा की। मंत्री सामंत ने अपने भाषणों में कहा कि शिवसेना हमेशा जनता के बीच रही है और आने वाले चुनाव में जनता का विश्वास ही पार्टी की सबसे बड़ी ताकत बनेगा। कार्यक्रम में पूर्व नगर सेविका लीना हरीश शुक्ला, पूर्व नगर सेवक विजू शिंदे, अशोक माटेकर, संजय तुर्डे, कालीना विभाग प्रमुख दशरथ सकपाल सहित बड़ी संख्या में स्थानीय शिवसैनिक और शिवसेना पदाधिकारी उपस्थित रहे। इस मौके पर कई स्थानीय नेताओं ने शिवसेना में पक्ष प्रवेश किया, जिससे पार्टी को आगामी बीएमसी चुनाव में नई ऊर्जा और मजबूती मिलने की उम्मीद है। इस समारोह का समापन दिवाली की शुभकामनाओं के साथ हुआ। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं चांदेवली विधानसभा प्रजापति हॉल में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे यहाँ पर आज जैसे कि पदाधिकारी मेलावा रखा गया है और दीपावली सम्मेलन भी रखा गया है, तो हम आपको दिखाने का प्रयास करेंगे हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज़ के माध्यम से किसने क्या प्रतिक्रिया रखी है। आज पूरे मुंबई में जो महानगर पालिका के वार्ड है उसमें जाके संगठन कैसा है, वार्ड में हमारे पदाधिकारी कैसे काम कर रहे हैं देखने की जिम्मेदारी माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में मेरे जैसे कार्यकर्ता के ऊपर डाली है। मैंने आज पूरे दिन में 6 जगह कार्यक्रम में हाजिरी लगाई है और ये कार्यक्रम देखते हुए ये 100% फाइनल है कि मुंबई महानगर पालिका में महायुति का ही महापौर होगा। चांदीवली विधानसभा के अंदर आप देख सकते हो महानगर पालिका के इलेक्शन में, तो कैसा क्या सोचेंगे इस बारे में कि मामा को जो है मामा ने जो उनके कॉन्स्टिट्यूंसी में विकास काम किए हैं एकनाथ शिंदे साहब के आशीर्वाद से, एकनाथ शिंदे साहब के उड़ाकार से, उसमें से ये फाइनल है कि उनके मतदार संघ में जितने नगर सेवक खड़े रहेंगे वो सब के सब चुन के आएंगे। महानगर पालिका चुनाव शिवसेना कितने सीटों पर? नहीं, ये तो मैंने पहले ही बोला है कि ये सब अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहब का है, वो जो फायनल करेंगे उसका समर्थन हम करेंगे। आत्ताच महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सण जो होता तो दिवाळी। या दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी गटप्रमुख ते विभाग प्रमुख जे आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांची मेहनत, ज्यांची ताकद, ज्यांची एकजूट, या शक्तीवरती, या ताकदीवरती
आम्ही सर्व निवडणुका जिंकत असतो, दुश्मनाला पाणी पाजायचं काम करत असतो. त्याच ताकदीचा सन्मान म्हणून या दिवाळीच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा की आपले नातेवाईक, आपले सहकारी, मित्रपरिवार यांना आपल्या घरी बोलवून दिवाळीच्या करंज्या असतील, कापण्या असतील, लाडू असतील, शंकरपाळे असेल, चकली असेल, अशा सर्व वस्तू एक परिवार समजून त्या दिवाळीच्या माध्यमातून दिल्या जातात. आणि याच धर्तीवरती, याच एका महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आज दिवाळी संमेलन आयोजित केलेलं होतं. आणि या दिवाळी संमेलनामधून येऊ घातलेली महानगरपालिका निवडणूक या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची जिम्मेदारी, पदाधिकाऱ्यांची जिम्मेदारी हे त्यांच्यावरती सोपवण्यासाठी, त्यांना त्यांची जिम्मेदारी त्यांच्याकडे देण्यासाठी आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला होता. आणि या दोन्ही शक्तीने आज संपूर्ण चांदिवलीमधील गटप्रमुख ते विभाग प्रमुख, नगरसेवक हे सर्व पदाधिकारी एका शक्तीने, एका भक्तीने या ठिकाणी आलेले होते. आणि या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आज ह्या विभागाचे संपर्क मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन झालं, चर्चा झाली आणि जिम्मेदारी सांगण्यात आली. या दृष्टिकोनातून आज हा पदाधिकारी मेळावा आणि दिवाळी संमेलन हे एकत्र घेण्यात आलेलं होतं. किती सीट लढणार, किती उमेदवार निवडून येणार आहेत? महायुतीच्या नियमाप्रमाणे, महायुतीप्रमाणे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या उमेदवाराच्या डोक्यावरती प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जिम्मेदारी ही संपूर्ण चांदिवली विभागातील पदाधिकाऱ्यांची आहे. याच दृष्टिकोनातून आज हा दिवाळी संमेलन आणि पदाधिकारी मेळावा आयोजित केलेला होता. महापौर कोणाचा बसणार आहे, काय सांगा? महापौर हा सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन महायुतीचा महापौर या मुंबई महानगरीवरती असेल. पण नेहमी आपलं पाहायला गेलो की शिवसेनेचाच आमदार महापौर या ठिकाणी बसल्या मुंबई महानगरपालिकेत, कसं पाहतो? मी आपल्याला सांगितलं ना, आपण अर्धवट बोलताय. मी पूर्ण सांगतो आपल्याला, या मुंबई महानगरीमध्ये आजपर्यंत प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण ज्यांनी घेतलेला होता तोच महापौर या ठिकाणी बसलेला आहे. ती आजपर्यंतची प्रथा परंपरा आहे आणि तो महायुतीचा होता, युतीचा महापौर होता. ही प्रथा आणि परंपरा आहे. याच दृष्टिकोनातून या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा महापौर सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन बसेल. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब, मुंबई उपनगराचे संपर्क प्रमुख सन्माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, मागाठाणे विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते या चांदिवली मतदारसंघामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम, शिवसेना संघटना करतोय, अशा आपल्या विभागाचे लोकप्रिय विभाग प्रमुख, आपले सर्वांचे लाडके आमदार दिलीप मामा लांडे, या विधानसभेचे विधानसभा प्रमुख अशोकदादा माटेकर आणि मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व उपविभाग प्रमुख, तर मी या ठिकाणी स्वागत करतो. सामंत साहेबांचा देखील आभार व्यक्त करतो की या चांदिवलीतील शिवडी आणि निवडणुकीचा खऱ्या अर्थाने हा मेळावा सुरू होण्यापूर्वी लक्षवेधी ॲप असेल, ते साहेब योजना असेल, या संदर्भात जय भवानी, जय शिवाजी. आज या पदाधिकारी मेळावा तर बाळासाहेबांची आठवण येते, कारण गटप्रमुख हा बाळासाहेबांचा सर्वात आवडता पदाधिकारी. त्याचं कारण हेच, त्याचे ग्राउंड लेवलला जे कामं होतात
ते खरं म्हणजे आमचे सर्व गटप्रमुख एवढी मेहनतीने करत असतात. प्रत्येक चाळीत, प्रत्येक सोसायटीत कुठे शौचालय बांधायचं आहे,